नमस्कार. मी सुनीता काळे. कुठल्याही पक्षाची किंवा संस्थेची ओळख न देता आज एक समाजसेविका म्हणून मी आपल्यासमोर उभी आहे. माझ्या डाव्या बाजूला माधुरीताई गायकवाड आहेत, त्याही प्रत्येक कार्यात समाजकार्यात माझ्यासोबत असतात आणि उजव्या बाजूला सुनीताताई बोरा आहेत, ज्या कात्रजवरून त्या पण माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी काम करतात. आज बऱ्याचशा महिला येणार होत्या, पण मंथेनमुळे बऱ्याचशा शाळा म्हणजे हाफ असल्यामुळे त्यांना आज यायला अरेंज झालेलं नाही, मुलं वगैरे छोटी होती. पण आम्ही एक 5 ते 7 जणी मिळून पुढे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध सगळे प्रश्न सोबत घेऊन पुणे लेवलला काम करणार आहोत. शहरासाठी तर मी सांगितलेलं आहे की शहरातल्या बायका नोकरीसाठी त्यांना बाहेर पडावं लागते. बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर म्हणजे अगदी आपण हे सांगू शकतो, काल परवाचं उदाहरण की पोलीसमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यावर सुद्धा चुकीचे प्रकार घडले जात आहेत. मग जर पोलीस ही दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी असताना त्यांच्या बाबतीत जर सुरक्षा पूर्ण नसेल तर बाकीच्या महिलांनी कुठे जायचे? ह्याच्या संदर्भात आपण काय करणार? नाही, आता कायदे नवीन आपण करू शकत नाहीये. मेन म्हटलं तर एक समाजसेविका म्हणून ज्या वेळेला मी बाहेर पडते तर मलाच कितपत साथ मिळणार आहे हे मी सांगू शकत नाहीये. नवीन कायदा करू शकत नाहीत, पण कमीत कमी महिलांसाठी जुन्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या चांगल्या करा. आणि मेन महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत तर त्या अत्याचाराच्या विरुद्ध महिलाच आज बाहेर पडत नाहीये. तर त्यांना उत्स्फूर्तपणे बाहेर पडायला सांगणं की तुमच्यावर बाबतीत घडलेला चुकीचा प्रकार हे तुम्ही स्वतः पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे. याची जनजागृती आपण करतोय.